Basics of log table, important for 11th and 12th. This lecture is about basic concepts of log table. In first part, we had seen how to take log and anti-log and some basic rules of logarithms. ओके, ह्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकदा काही बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत लॉगॅरिथमचे. फर्स्ट पार्टमध्ये आपण लॉग कसा घेतात, अँटी लॉग कसा घेतात आणि लॉगॅरिथमिकचे काही बेसिक रूल्स आपण पाहिले होते. त्या रूल्सच्या मदतीने एक्झाम्पल्स कसे सोडवायचे ते ह्या सेकंड पार्टमध्ये आपण बघणार आहोत. बघा, ज्यांनी कुणी पहिला पार्ट पाहिला नसेल त्यांनी अगोदर पहिला पार्ट बघा, तरच तुम्हाला सेकंड पार्ट म्हणजे हे लेक्चर कळेल. दुसरी गोष्ट, हे लेक्चर बघत असताना लॉग टेबल तुमच्या समोर असू द्या, तुमच्या हातात असू द्या आणि ज्या व्हॅल्यूज इथं आहेत त्या व्यवस्थित तुम्हाला घेता येत आहेत का, तुम्ही त्याबरोबर काउंट करतायत का तेही ऑब्झर्व करा. ओके, बघू पहिलं एक्झाम्पल. 48.7 इंटू 53.24. आता बघा, नंबर मल्टिप्लिकेशन नंबर. रूल काय आहे बेटा? लॉग ऑफ m इंटू n देन लॉग m प्लस लॉग n. जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा लॉग घेताना काय होतं? ॲडिशन. म्हणजे इथं काय होईल? ह्या नंबरचा लॉग ॲड केला जाईल ह्या नंबरच्या लॉग व्हॅल्यूमध्ये. मग बघा, लॉग ऑफ 48.7 प्लस लॉग ऑफ 53.24. बघा, रूल पुन्हा इथं एक्सप्लेन केलेला आहे. मग लॉग 48.7 सगळ्यात अगोदर काय ठरवतो आपण? कॅरेक्टरिस्टिक. आठवतं आहे? फर्स्ट पार्ट ज्यांनी पाहिलेला असेल त्यांना कळेल. कॅरेक्टरिस्टिक कशी डेव्हलप झाली? पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला 2 डिजिट्स 2 - 1 दॅट इज 1 म्हणून कॅरेक्टरिस्टिक काय आली? 1 पॉईंट. 48चा 7मध्ये लॉग जर पाहिलात तर 6875 ही व्हॅल्यू तुम्हाला मिळते का? चेक करा तुमच्या लॉग टेबलमध्ये. इकडे पुन्हा तेच पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला 2 डिजिट्स, देअरफॉर कॅरेक्टरिस्टिक विल बी 1. आणि 53चा 2मध्ये लॉग आणि 4मध्ये काय बघतात रे? मीन डिफरन्स. बरोबर, मीन डिफरन्स. आणि मग लॉगच्या व्हॅल्यूमध्ये मीन डिफरन्स ॲड केल्यानंतर जो नंबर तुम्हाला मिळेल तो 7262 आहे का? चेक करा बरं तुमच्या लॉग टेबलमध्ये. ओके, राईट, बरोबर आहे. मग काय करायची या दोघांची? ॲडिशन. हे दोघं नंबर ॲड करायचे. बघा, तुम्हाला जर इथल्या इथं येत असेल तर असं करा, किंवा मग जी आपण लहानपणी शिकलो आहे त्या पद्धतीने व्हर्टिकली नंबर्स लिहून उभ्या मांडणीत ॲडिशन करा. 5 + 2 7 6 7 + 6 13 कॅरी ऑन 1 2 + 1 3 3 + 8 11 कॅरी ऑन 1 7 + 1 8 8 + 6 14 कॅरी ऑन 1 1 2 3 दॅट इज 3 3.4137. ओके, 3.4137. आता काय करावं लागेल आपल्याला? 0.41चा अँटी लॉग बघावा लागेल 3मध्ये आणि मीन डिफरन्स 7मध्ये. बरोबर. मग 41चा 3मध्ये अँटी लॉग चेक करा आणि 7चा मीन डिफरन्स ॲड करा. केल्यानंतर तुम्हाला हा नंबर मिळतोय का चेक करा. 2592 मिळाला. आता पॉईंट्स, डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा ते कसं ठरणार? ह्या नंबरवरून. बघा, पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला काय नंबर आहे? 3. 3 + 1 वी विल गेट 4. म्हणून मग
4 डिजिट नंतर तुमचा डेसिमल पॉईंट येईल आणि म्हणून तुमचं अँटीलॉग घेतल्यानंतर व्हॅल्यू काय आली 2592.00 दॅट इज 2592. म्हणजे ह्या दोघही संख्यांचा गुणाकार तुमचा काय येईल 2592. समजले फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल 825.3 अपॉन 21.7. बघा इथं काय होतंय, इथं काय आहे डिव्हिजन, आणि डिव्हिजनसाठी लॉगचा रूल काय आहे, लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे 825.3 याचा लॉग मायनस यातून कुणाचा लॉग मायनस करावा लागेल 21.7चा. लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. अगोदर आपल्याला लॉगची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल 825.3 साठी, त्यातून 21.7चा लॉग मायनस करावा लागेल. बघा खाली लॉग ऑफ 825.3 मायनस लॉग ऑफ 21.7. लॉगच्या व्हॅल्यू बघा इथं डिजिटच्या लेफ्ट हँड साईडला 3 डिजिट आहेत. 3 minus 1 that is 2, therefore characteristics will be 2. And then check the log value of 82 in 5 and mean difference in 3 and get the value 9167. Similarly for 21.7. okay, characteristic 1 आणि 21चा 7 मध्ये लॉग 33.65. या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायचे. बघा सबस्ट्रॅक्शन 2.9167 मायनस 1.3365. 7 minus 5 2, 6 minus 6 0. okay, 1 minus 3 it is not possible, therefore we will take as 11. 11 कॅरी ऑन केला आपण 9 कडून, या 9चा होईल 8. कॅरी ऑन केलं ना याच्याकडून एक 11. 11 वजा 3 8. 8 वजा 3 5 आणि 2 वजा 1 1. नंबर काय मिळाला 1.5802 आलं. आता याचा अँटीलॉग बघायचा. 0.58चा 0मध्ये लॉग 2मध्ये मीन डिफरन्स. ते चेक केल्यानंतर तुम्हाला नंबर मिळेल 3804 मिळाला. आता डेसिमल पॉईंटची पोझिशन ठरवायची. इथं डिजिट काय 1, संख्या काय 1. ह्या 1 मध्ये 1 मिळवायचा. उत्तर काय येईल तुमचं 2. 1 + 1 2. देअरफॉर पॉईंट विल बी आफ्टर 2 डिजिट. देअरफॉर युअर फायनल आन्सर विल बी 38.04. 38.04. ओके. नेक्स्ट इथं बघा आता मल्टिप्लिकेशन पण दिसतंय आणि अपॉन दॅट इज डिव्हिजन पण दिसते आहे. म्हणजे आपल्याला अगोदर वरच्या दोघं संख्यांचा लॉग घेऊन त्या दोघं संख्यांची ॲडिशन आणि मग त्या ॲडिशनमधून खालच्या दोघं संख्यांचा लॉग घेऊन त्यांची ॲडिशन आणि दोघांचं सबस्ट्रॅक्शन करून मग ती व्हॅल्यू डेव्हलप होईल. बघा खाली टेकिंग लॉग ऑफ 7834 प्लस लॉग ऑफ 3.78. लक्षात आला हा फर्स्ट ब्रॅकेट लक्षात आला. हा फक्त न्यूमरेटरच्या व्हॅल्यूसाठी लॉग ऑफ 7834 प्लस लॉग ऑफ 3.78 झाला तुमचा न्यूमरेटर. मायनस काय केला बेटा, इथं डिव्हिजन आहे अपॉन. ओके, देअरफॉर मायनस अँड देन सेकंड ब्रॅकेट विल बी लॉग ऑफ
this number plus log of this number, log of 45.3 plus log of 52.42. ओके, मग लॉगची व्हॅल्यू घ्यायची, 4 डिजिट नंबर, देअर फोर कॅरेक्टरिस्टिक्स विल बी 3. लॉगची व्हॅल्यू बघा, 78चा 3मध्ये लॉग, 4मध्ये अँटी लॉग, 4मध्ये मीन डिफरन्स, आणि मग तुमची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. आफ्टर दॅट सिमिलरली फॉर धिस यू विल गेट धिस व्हॅल्यू. Similarly for 45.3 this one, and for 52.42 this one. ओके, लॉगच्या व्हॅल्यू चेक करा. फक्त इथं लेक्चर नका बघू, लॉग टेबल तुमच्या हातात असू द्या आणि ह्या व्हॅल्यूज बरोबर आहेत का तुम्ही स्वतः चेक करा. तुम्ही लॉग टेबलमध्ये चेक करणार तरच तुम्हाला लेक्चर समजणार आहे. ओके, लक्षात घ्या. मग या दोघांची ॲडिशन करायची, ॲडिशन, मग ह्या दोघांची ॲडिशन करायची, हे आन्सर येईल. आणि मग ह्या ॲडिशनमधून हे ॲडिशन मायनस करायचं आहे. करा ॲडिशन. 0 + 5 दॅट इज 5, 4 + 7 दॅट इज 11, कॅरी ऑन 1, 7 + 1 8, 8 + 9 17, कॅरी ऑन 1, 17चा हा 7 लिहिला, कॅरी ऑन 1, 5 + 1 6, 6 + 8 14, 14चा 4 इथं लिहिला, कॅरी ऑन 1, दॅट इज 3 + 1 = 4. सिमिलरली फॉर धिस वन, 1 आणि 5 6, 9 आणि 6 15, हातच्याला आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 5 7. ओके, 7 आणि 6 13, 13चा 3 लिहिला, हातच्याला आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3. ओके, आता ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची आहे. 4.4715 मायनस 3.3756. 5तून 6 वजा करायचा आहे, पॉसिबल नाही. 15, 15 वजा 6 9. आलं लक्षात. आफ्टर दॅट 11 - 5 प्लस 11 carry on 1, that is 11 - 6 that is 5, again 17 - 8 that is 9, 4 - 4 0, 0.4 - 3 1. okay, this will be the your answer. Then take antilog. antilog 0.09 चा antilog बघायचा 5 मध्ये आणि 9 मध्ये मीन डिफरन्स. ओके, कॅल्क्युलेशन्स करा. मीन डिफरन्स आणि अँटीलॉगची व्हॅल्यू दोघांची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला नंबर मिळेल 1248 हा नंबर मिळेल. आणि मग डेसिमल पॉईंटची जागा ठरवायची आहे. तर याच्याकडे यायचं, यामध्ये एक ॲड करायचा, नंबर मिळेल 2, म्हणजे 2 डिजिट नंतर तुमचा डेसिमल पॉईंट, 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट. ओके, therefore your answer will be 12.48. ओके, एक्झाम्पल्स लक्षात आलेत. तर हा होता लॉग, बेसिक कन्सेप्ट ऑफ लॉगसाठीचा पार्ट 2 वाला लेक्चर. ओके, मी पुन्हा एकदा सांगतो, पार्ट 2चं लेक्चर म्हणजे एक्झाम्पल्स कसे सोडवले गेले हे समजण्यासाठी तुम्हाला पार्ट 1 बघावाच लागेल. पार्ट 1 बघा. लॉग, अँटीलॉग काय असेल, कसा घेतला जातो हे व्यवस्थितरित्या पार्ट 1 मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. काही बेसिक रूल्स एक्सप्लेन केलेले आहेत. ते कळल्याशिवाय पार्ट 2 कळणार नाही. ओके, लक्षात आलंय? गुड. लेक्चर्स आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.